हिवाळ्याच्या दिवसामध्ये पावटा छान मस्त येतो। आता पावटा म्हणजे अशा बारीक शेंगा असतात ज्या की सोलून असे दाणे निघतात। तर आज आपण याची भाजी बनवणार आहोत। फार छान लागते आणि हिवाळ्यात स्पेशली फार हेल्दी पण असते ही। तर साहित्य मी तुम्हाला सांगून घेते। साधारण मी अर्धा वाटी हे पावटा शिजून घेतलेले आहे। ओके, त्या जोडीला हे बटाट्याची 3-4 कापही करून घेतलेली। एक छोटा बटाटा आहे, हा पाण्यात ठेवलाय म्हणजे काळा नाही पडू म्हणून। आता यास लागणारे मसाले आणि थोडेसे साइड वेजेस जे लागतात ते सांगून घेते। ओके, तर इथे मी साधारण एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। ओके, अर्धा इंच पेक्षाही थोडंसं कमी आलं आहे। साधारण 3 लसणाच्या पाकळ्या आहे। हे जे खोबरं आहे हे मी भाजून घेतलेलं आहे। सेम प्रकारे मी कांदाही लालसर भाजून घेतलेला आहे। हे तमालपत्र आहे, शेंगदाणे सुद्धा मी भाजून घेतलेले आहे। हा घरचा काळा मसाला आहे जो की माझ्या आईने बनवलेला आहे। त्याच्या जोडीला मी अर्धा चमच हळद घेतलेली आहे, अर्धा चमच जिरं लागेल आपल्याला, अर्धा चमचापेक्षाही थोडीशी कमी खसखस लागेल, चवीनुसार मीठ आणि हे लाल तिखट। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि हे जे मी पावटा सोलून घेतलेली ते जरा भाजून घ्यायचे। हे जरा नाही का चवीला थोडं अशी कडसर असतात, कच्ची असते, तर त्यामुळे हे थोडे भाजून घ्यावे लागतात। आणि चांगलं परतून घ्यायचे। साधारण 1 ते 1.5 मिनिटं परतून घ्यायचे, म्हणजे याचा कडवटपणा कमी होतो आणि खायला फार चवदार लागतात। तुम्ही डायरेक्ट कच्चेही टाकू शकता, पण त्यामध्ये थोडा म्हणजे इतकी छान लागत नाही। पण या पद्धतीने तुम्ही भाजीला जर 1 ते 2 मिनिटं एक्स्ट्रा दिले तर तुमची भाजी अप्रतिम सुंदर येते। तयार करून घेऊया। इथे मी खलबत्ता घेतलेला आहे आणि साधारण 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ज्याची मी साल काढून घेतलेली आहे ती टाकून घेते। हे भाजलेलं खोबरं आहे हे यामध्ये मी घालून घेते आणि भाजलेले शेंगदाणे आहेत, साधारण 4 ते 5 शेंगदाणे घेतले मी, हेही यामध्ये टाकून घेते। ही भाजलेली खसखस ही यामध्ये टाकून घेते। ओके, आपल्याला मी हे अर्धा चमच जिरे घेतलेले, यातलं मी अर्धा वापरून घेते, अर्धा फोडणीला घेऊ। चांगलं बारीक करून घ्यायचे। सेम कढई मी तापत ठेवली आणि साधारण ही वाटी अर्धी तेल घेते। तेल चांगलं तापलेलं आहे। यामध्ये मी हे जे उरलेलं जिरं होतं अर्धा चमचामधलं ते या फोडणीत टाकून घेतलं। यामध्ये मी हे तमालपत्र टाकून घेतले आणि जो मसाला बनवलाय हा टाकून घेतला। मसाला छान परतला की त्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं। टोमॅटो चांगले शिजलेले मसाल्यामध्ये मिक्स झालेले, त्यामध्ये मी अर्धा चमच लाल तिखट टाकून घेतले। हा साधारण 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे।
अर्धा चम्मच हळद. मिनिटभर हे मसाले परतून घ्यायचे. मसाला छान परतून झालेला आहे. ते हे जे भाजलेला पावटा आहे मी यामध्ये ऍड करून घेतली. ओके, आणि हा जो बटाटा आहे हा ही मी ऍड करून घेतली यामध्ये. थोडं पाणी टाकलेलं आहे आणि हा बटाटा. साधारण मिनिटभर अजून परतून घ्यायचं. खलबी त्यामध्ये जो मसाला लागेल त्यामध्ये मी पाणी टाकून घेतली आणि हेच पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया. ओके, आणि साधारण 15 ते 20 मिनिटं ही भाजी छान शिजू द्यायची आहे आणि भाजी खायला रेडी होईल. आणि आता यावर झाकण टाकून घेऊया. साधारण 15 मिनिटं भाजी चांगली शिजून घेऊया. हा मस्तच. ओके, तर या पद्धतीने हा रस्सा झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. बटाटाही शिजला आहे आणि पावटा सुद्धा शिजलेला आहे. ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब. थँक्यू. भाजी रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली. ताट सर्व करून घेऊ. विचार काय करताय नक्की बनवून बघा आणि कळवा मला.